अरे ते ऋषीमुनी पाहिलेत ते कुठे आहेत? आहेत, आम्ही बघितलं तर. अरे पण रघु ते गेलं तर नसेल ना? आहेत. ते बघ तिथेच बसलेत. हे ऋषीवर, आपण या वनात आलात असे समजले म्हणून आपल्याला भेटायला आलो आहे. आपण कोण आहात? माझे नाव गैनी. आपण असे हात जोडू नयेत. आपण दिव्य विभूती. ह्या वस्त्रात का वावरत आहात? आता हे काय नवीन? अरे गैनीलाच हात जोडते ती. हा, मला आपल्या पायावर डोकं ठेवू द्या. कृपया असं करू नका. मला पाप लागेल. अरे आता काय बोलावं या साधूला? रोहिणी, देवींनी अशा सूचना का दिल्या असतील की मुख्य प्रवेशद्वाराच्या आतून कोणीही येता कामा नये म्हणून? नक्कीच काहीतरी कारण असेल, पण ते मला अजून ठाऊक नाही. देवी आणि श्रीनाथ यांचं बोलणं झाल्यावर देवीने असं सांगितलंय. पण असं कोण येणार आहे स्त्री राज्यात? देवींनी तसं काही सांगितलं नाही आणि आपलं काम आहे त्यांचा आदेश पाळण्याचं. आपण प्रत्येक गोष्टीत त्यांना प्रश्न विचारू शकतो का? त्यांच्याकडून जेव्हा येईल तेव्हा त्या सांगतीलच. हो ना, तसंही विवाह झाल्यापासून अधूनमधून देवी सतत काळजीत असतात. स्वाभाविकच आहे. श्रीनाथांसारख्या महायोगाबरोबर राहणं सोपी गोष्ट नाहीये. तरी पण माई, आपण देवींना विचारायला हवं ना. त्यांना तरी मन मोकळं करण्यासाठी कोण आहे? आपणच आहोत ना. लतिका, योग्य तेच बोलतेस. देवी स्वतःहून आपल्याला काही सांगणार नाही. आपणच त्यांना विचारायला हवं. आपण आसन तरी ग्रहण करावे. आपणही बसावे.
गहिनी तुझं चालू दे आम्ही जातो. अरे थांबा. न ग काम आहेत, जातो आम्ही. हा काम आहेत. हा चला. सगळी कामं सोडून तुम्ही इथे काय करता आहात? देवी, क्षमा असावी. आम्ही बोलत होतो. कामापेक्षा बोलणं महत्वाचं आहे का? आज काय काय कामं आहेत आणि तुम्ही काय काय करणार आहात हे येऊन मला सांगा. देवी, क्षमा असावी. मी पाकगृहात असायला हवं होतं, पण मगाशी मी तिथे होते. देवी, राजवाड्यातील आणि बाहेरील सगळी कामं सुरळीतपणे चालू आहेत. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. देवी, आज मला पाठशाळेत विश्रांती आहे, म्हणून मी राजवाड्यात आहे. मला ठाऊक आहे तुम्ही तुमची कामं व्यवस्थित करता आहात. परंतु अजूनही काही गोष्टी आहेत ज्या माझ्या दृष्टीने गंभीर आहेत. पहिली गोष्ट, माझ्या आदेशाप्रमाणे स्त्री राज्यात बाहेरचं कोणीही येता कामा नये. आणि दुसरी गोष्ट, श्रीनाथांना माझ्या अनुमतीशिवाय बाहेरचं कोणीही भेटता कामा नये. देवी, एक विचारू का? तुम्ही काळजीत दिसत आहात. काही गंभीर असेल तर आम्हाला सांगितलं तर चालेल. तुम्हालाही बोलून बरं वाटेल. अर्थात तुम्हाला योग्य वाटेल तरच सांगा. देवी, तुमच्या काळजीचे कारण समजले तर आम्हीही आमच्या परीने काही उपाय सुचवू शकतो. देवी, आम्हा सगळ्यांना वाटतं की तुम्ही आनंदी राहावं. देवी, मी इथे आहे म्हणून तुम्ही काही सांगत नाही आहात का? असं असेल तर मी जाते. दुर्गा, इकडे ये. या काळात मी तुमच्यावर रागावली असेल, काही चुकीचं वागले असेल तर मनावर घेऊ नका.
खरं तर माझ्या काळजीचं कारण मी तुम्हाला सांगायला हवं. श्रीनाथांना इथून कोणीच घेऊन जाऊ नये हीच माझी काळजी आहे. देवी, कोणीही श्रीनाथांना का घेऊन जाईल? आणि ते इतकं सोपं आहे का? आणि देवी, आपण दिलेल्या आदेशाप्रमाणे राज्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर अधिक स्त्रिया नेमण्यात आल्या आहेत. त्यामुळे आत कोणालाही येता येणार नाही. ते बरोबर आहे, परंतु श्रीनाथांचे शिष्य अजूनही बाहेर आहेत. ते त्यांना शोधत स्त्री राज्यात केव्हाही येतील. आणि एकदा का ते त्यांच्या समोर आले तर श्रीनाथांना थांबवणं अवघड जाईल. हे तुम्हाला श्रीनाथांनी सांगितलं? होय माई. देवी, आपण याच्यावर विचार करायला हवा. तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं. गोरक्ष गेल्यापासून तुम्ही काही बोलत नाही. काय झाले? गोरक्षला मच्छिंद्रची भेट घ्यायची आहे. स्वाभाविक आहे. परंतु त्याला मच्छिंद्र भेटणे एवढे सोपे नाही. का? कारण गुरूंना शोधण्यासाठी गोरक्षला कोणत्याही सिद्धी वापरता येणार नाहीत. मग मच्छिंद्र स्त्री राज्यात आहे हे गोरक्षला कसे समजणार? ही गोरक्षाची परीक्षाच आहे. मी कुठे चालली आहे? मला नक्की काय मिळवायचं आहे? भविष्यात पुढे काय काय होणार आहे? या राज्याचा उत्तराधिकारी नक्की कोण असेल? देवींकडे कसं जायचं हा मोठा प्रश्न आहे. का? त्या रागवतील असं वाटतंय का तुला? विवाहाआधी राज्यकारभाराची कामं ज्या वेगानं चालत होती ती आत्ता चालत नाहीयेत. अगं असू दे की. देवींच्या आयुष्यातला हा सर्वात महत्वाचा काळ आहे.
आता त्यांच्या संसाराला सुरुवात झाली आहे. हो पण छोट्या गोष्टी मोठ्या व्हायला नको. काही होत नाही. श्रीनाथांसोबत त्यांचे आनंदाचे क्षण आहेत. त्यासाठी त्यांना वेळ द्यायला हवा. तू म्हणतेस ते खरं आहे. आजवर त्यांनी स्वतःसाठी कुठे वेळ घेतलाय. मैनावती, मी तुला राजवाड्यामध्ये सगळीकडे शोधलं आणि तू इथे आहेस. एकटी का बसली आहेस? मला अनेक प्रश्न आहेत, पण त्याची उत्तरं मला अजून मिळाली नाही. खरे तर प्रश्नांची उत्तरं तुला जशी हवी आहेत तशी नसतात मैनावती. तुम्ही मला वचन दिलं होतं, मला पुत्र रत्न प्राप्त होईल, मात्र मी माता होईल असा कोणताच संकेत मला अजून मिळाला नाही. तुला आयुष्याचा उपभोग घ्यायचा होता. तुम्ही मलाच दोष देत आहात. तू सांग, तेव्हा मी अशा आत्म्याला आवाहन करेन जो तुझ्या देहामध्ये गर्भधारण करेल. मला विलंब नको आहे. ठीक आहे, येणाऱ्या प्रतिपदेला आपण गर्भधान विधी करू. याचा अर्थ खरंच मला पुत्र प्राप्त होईल. तुझी काय इच्छा आहे, कन्या की पुत्र? अर्थात मला पुत्रच हवा आहे. हे स्त्री राज्य आहे. इथे केवळ तुम्हीच पुरुष आहात. शुभम भवतु. माझी अजून एक इच्छा आहे. तुझी कोणतीही इच्छा अपूर्ण राहायला नको. पूर्णपणे ह्या संसाराचा उपभोग घे, तरच ह्यातून मुक्त होशील. आता असे म्हणू नका की माझे संसारात अजून मन भरले नाही. काय इच्छा आहे? प्रतिपदेपर्यंत आपण एकत्र राहूयात. दुसरे कोणतेच कार्य करायचे नाही. केवळ आपण दोघेच. एवढेच? होय. राजवाड्यात तू सूचना दे. उपभोगातले शिवत्व मलाही शोधायचे आहे.